नमस्कार. GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहत आहोत तलाठी भरती आणि जिल्हा परिषदची जी भरती आहे, जे काय IT रिलेटेड संभाव्य प्रश्न विचारले जाणार आहेत. IBPS पॅटर्न असू द्या किंवा TCS पॅटर्न असू द्या, या दोन्ही पॅटर्न मध्ये तुम्हाला IT म्हणजेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जे काय संभाव्य प्रश्न आहेत की जे तुम्हाला हमखास परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, त्याचा आपण अभ्यास करत आहोत. त्या प्रश्नांचं पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला विश्लेषण करत आहे. आपण जवळपास 150 क्वेश्चन पाहणार आहोत. 150 क्वेश्चन मध्ये तुम्ही कमीत कमी 500 ते 700 प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. इथपर्यंत आपण डिटेलमध्ये त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही जर आपलं पहिलं लेक्चर पाहिलं नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन पहिलं जे लेक्चर आहे ते लेक्चर पाहू शकता. तिथं मी तुम्हाला 10 क्वेश्चन दिलेले आहेत. 10 क्वेश्चन वरती तुम्हाला खूप सगळ्या पद्धतीने त्याचं विश्लेषण केलेलं आहे. तर आजचं जे लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये आपण 10 क्वेश्चन पाहणार आहोत. 10 क्वेश्चन मध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की ते क्वेश्चन कोणकोणत्या प्रकारचे आहेत. चला तर कोणत्याही पद्धतीनं आपण वेळ न वाया घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे, वॉज द प्रिक्युसर टू द इंटरनेट ॲज वी नोन इट टुडे. जो इंटरनेटचा शोध लावला तो कोणी लावला आहे ते आपल्याला इथं विचारलेलं आहे. पहा, इथं तुम्हाला याच्यामध्ये दोन क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात की इंटरनेटचा शोध कोणी लावला आणि कोणत्या साली लावला हेही विचारलं जाऊ शकतं. जर तुम्हाला इयर विचारलं तर 1969 साली इंटरनेटचा शोध लावलेला आहे. आणि कोणी लावलेला आहे तर ARPA, प्रोजेक्ट ऍडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी, त्यालाच काय म्हटलं जातं, ARPA यांनी काय केलेलं आहे, इंटरनेटचा जो शोध आहे तो शोध लावलेला आहे. आणि त्याच्यामध्ये वर्ल्ड वाईड वेब जे आहे, जे आता आपण लेटेस्ट यूज करतो आहे, त्याचा शोध लागलेला आहे. त्यामुळे याचं जे उत्तर असणार आहे ARPA नेट. आणि तुम्हाला इयर विचारलं तर इयर काय सांगणार तुम्ही, 1969 हे इयर. अशाही पद्धतीचा जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला तेही या प्रश्नामध्ये कव्हर करता येईल. आता आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे की द प्रोसेसिंग ऑफ इनपुट टू आउटपुट इज डायरेक्टेड बाय. जे इनपुट असतं, पहा इथं डायग्राम मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, ज्यावेळेला आपण कॉम्प्युटरला काहीतरी इनपुट देतो आणि इनपुट दिल्यानंतर त्याच्यामध्ये प्रोसेस होते. प्रोसेस कोण करत असतं तर एक असते मेमरी युनिट असतं आणि दुसरं कंट्रोल युनिट असतं. हे जे काय प्रोसेस करतं आणि प्रोसेस केल्यानंतर आपल्याला जे आउटपुट भेटत असतं, कशाच्या माध्यमातून केलं जातं तर ऑपरेटिंग सिस्टीमच्या माध्यमातून ती जे काय प्रोसेस आहे ती प्रोसेस केली जाते. तुम्हाला इथं उत्तर काय असणार आहे, त्याचं ऑपरेटिंग सिस्टीम हे त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजेच काय तर सॉफ्टवेअर. आपण ऑपरेटिंग सिस्टीमलाच काय म्हणतो तर सॉफ्टवेअर पण म्हणत असतो किंवा सिस्टीम सॉफ्टवेअर ही असं म्हटलं जातं. आता तुम्हाला याच्यामध्ये आणखीन असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे, तर लेटेस्ट विंडोजची ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे असा क्वेश्चन विचारला तर त्याच्यामध्ये आहे विंडोज 11 ही काय आहे, मायक्रोसॉफ्टची लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम आहे. हाही तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की मायक्रोसॉफ्टची लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे तर विंडोज 11 आहे. हे आन्सर तुमचं तिथं असणार आहे. चला पुढचा क्वेश्चन पाहूया. व्हेरियस काइंड ऑफ युजर इन SFMS. काय म्हटलेलं आहे, SFMS आर नेमली. जे तुमचे युजर्स असतात, आपला हा जो कॉम्प्युटर आहे या कॉम्प्युटरमध्ये आपल्याला युजर्स दिलेले असतात. त्या युजरला कोणकोणत्या अथॉरिटी असतात, ऑथराइज असतात, सुपर युजर असतात, कंट्रोल अँड व्हेरीफायर पण असतात. असे आपण 3 प्रकारचे काय करू शकतो, युजर बनवू शकतो. म्हणून याचं जे आन्सर असणार आहे ते असणार आहे ऑल द अबाव. हे जे काही तिन्ही आन्सर आहे ते तिन्ही आन्सर या क्वेश्चनचे तुम्हाला असणार आहेत. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, नॉर्मली सर्टिफाईज अ साइट ऑन द इंटरनेट ॲज अ सिक्युअर साइट. आपल्या ज्या काही वेबसाईट असतात, ज्यावेळेला आपण कोणतेही ऑनलाईन इन्फॉर्मेशन फिल करत असेल किंवा ऑनलाईन फॉर्म आपण भरत असेल किंवा काही ब्राउझिंग करत असतो, वेगवेगळ्या वेबसाईटला व्हिजिट देत असतो, त्या वेबसाईट सिक्युअर आहेत का हे पाहणं अतिशय गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी सर्टिफिकेट वापरलं जातं ज्या वेबसाईट सिक्युअर करण्यासाठी, त्या सर्टिफिकेटला म्हटलं जातं SSL सर्टिफिकेट. SSL म्हणजे काय, सिक्युअर सॉकेट लेयर. SSL सर्टिफिकेट असेल तर तुमची जी वेबसाईट असते ती वेबसाईट काय असते, अतिशय सिक्युअर असते. त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेला ब्राउझिंग करत असता त्यावेळेला तुम्हाला तिथं येतं की जी वेबसाईट आहे ती सिक्युअर आहे. जर नसेल तर तुम्हाला मेसेज येतो की दिस वेबसाईट इज नॉट सिक्युअर म्हणून. जो आपला ऍड्रेस बार असतो त्याच्यावरती हे सगळं तुम्हाला दिलेलं असतं. अशा प्रकारचा ज्यावेळेला तुम्हाला सिम्बॉल येतो, ज्यावेळेला तुम्ही वेबसाईट ऍक्सेस करत असता त्यावेळेला समजून जायचं आहे की आपण जी वेबसाईट ऍक्सेस करतो आहे ती वेबसाईट सिक्युअर आहे.
इथं तुम्हाला हाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. SSL जे आहे त्याचा लॉंग फॉर्मही विचारला जाऊ शकतो. तर SSL चा लॉंग फॉर्म आहे सिक्युअर सॉकेट लेयर. हेही तुम्ही तिथं जो क्वेश्चन आहे तोही क्वेश्चन तुमचा त्या ठिकाणी कव्हर होणार आहे. हेही तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे. विच कमांड्स कॅन बी युज्ड टू कॉपी फाईल इन युनिक्स. युनिक्स पण काय आहे, एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जसे आपण आता पाहिलं की विंडोज काय आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे, तशीच युनिक्स ही काय आहे, एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि युनिक्सचा जो पूर्ण डॅशबोर्ड असतो किंवा युनिक्स जे वापरलं जातं ते पूर्ण कमांड प्रॉम्प्ट वरती वापरलं जातं. इथे तुम्हाला स्क्रीनवरती जे दिसत आहे तसा व्ह्यू असतो, पूर्ण कमांड प्रॉम्प्टचा व्ह्यू असतो. आपले जे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्ह्यू जो असतो तो ग्राफिकल व्ह्यू असतो. तर त्याच्यामध्ये फाईल कॉपी करण्यासाठी जी कमांड वापरली जाते तिला काय म्हटलं जातं, सीपी असं म्हटलं जातं. पहा इथं आन्सर काय असणार आहे तुमचं, सीपी हे आन्सर असणार आहे. की तुम्हाला फाईल कॉपी करायची असेल तर सीपी ही कमांड वापरली जाते. कशामध्ये, तर युनिक्स मध्ये ही कमांड वापरली जाते. अशा तुम्हाला खूप सगळ्या कमांड ही त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात एक्झामला. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, ट्रान्समिशन ऑफ डेटा इन वन डायरेक्शन इज कॉल्ड. हे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता आपल्याला इथं पाहायचं आहे की सिम्प्लेक्स काय आहे, डुप्लेक्स काय आहे आणि हाफ डुप्लेक्स काय आहे. तर सिम्प्लेक्स मध्ये काय केलं जाते पहा इथं, की जो डेटा आहे तो एकाच डायरेक्शनने काय केला जातो, पाठवला जातो. त्याला काय म्हटलं जातं, सिम्प्लेक्स असं म्हटलं जातं. म्हणजे तुमचा जो सर्व्हर आहे, सर्व्हर कडून फक्त मॉनिटरकडे डेटा जो पाठवला जातो किंवा जो युजर आहे त्याच्याकडे डेटा पाठवला जात असेल तर त्याला काय म्हणायचं, सिम्प्लेक्स असं म्हणायचं असतं. त्याच्यानंतर दुसरं आहे हाफ डुप्लेक्स. हाफ डुप्लेक्स म्हणजे काय, की डेटा दोन्ही बाजूने, एका बाजूने एका वेळेला सेंड केला जातो आणि दुसऱ्या बाजूला तो डेटा पुन्हा रिटर्न त्या वर्क स्टेशन कडे सेंड केला जातो. त्याला काय म्हटलं जातं, हाफ डुप्लेक्स असं म्हटलं जातं. आणि ऍट अ टाइम दोन्ही बाजूनी डेटा सेंड रिसिव्ह होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं, डुप्लेक्स असं म्हटलं जातं. आता इथं पहा आपल्याला जो क्वेश्चन आहे तो ट्रान्समिशन ऑफ डेटा इज वन डायरेक्शन इज कॉल्ड काय, सिम्प्लेक्स. बघा एकाच डायरेक्शन डेटा ट्रान्सफर होतो आहे म्हणून इथं आपलं जे आन्सर असणार आहे ते आन्सर असणार आहे सिम्प्लेक्स. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे आपल्याला, द डिस्क स्पेस फॉर द इझी रिडिंग ऑन कॉम्प्युटर इज. जी काय आपली हार्ड डिस्क असते त्या हार्ड डिस्क आपला डेटा रीड आणि राईट अशा दोन्ही गोष्टी करत असते. तुम्हाला इथं कधी रीडिंग किंवा इथं रायटिंग पण म्हटलं जाऊ शकतं. तर ह्याचं जे आन्सर असणार आहे ते आन्सर आहे हार्ड ड्राईव्ह. तुम्हाला इथं रीडिंग विचारू द्या किंवा रायटिंग विचारू द्या इझिली, तर ते कोण करत असतं, तर हार्ड ड्राईव्ह करत असते कॉम्प्युटरमध्ये. म्हणून हे जे आन्सर असणार आहे ते हार्ड ड्राईव्ह हे आपल्याला इथं आन्सर द्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ वेब ब्राउझर. वेब ब्राउझर कोणता आहे, तर पहा इथं तुम्हाला डायग्राम दिलेला आहे, त्याच्यामध्ये इमेज आहे. या इमेज मध्ये जे काही ब्राउझर दिलेले आहेत ते ब्राउझर तुम्ही लक्षात ठेवा. मोझिला फायरफॉक्स, गुगल क्रोम, इंटरनेट एक्सप्लोर आहे, ओपेरा आहे आणि सफारी आहे. हे काय आहेत, वेब ब्राउझर आहे की ज्याच्यामध्ये आपण ब्राउझिंग करत असतो त्याला काय म्हटलं जातं, वेब ब्राउझर असं म्हटलं जातं. आपण जे काही इंटरनेट ऍक्सेस करत असतो ते ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला या ब्राउझरची आवश्यकता पडत असते. आन्सर काय इथं असणार आहे आपल्याला, फायरफॉक्स. मोझिला फायरफॉक्स हे काय आहे, याचं करेक्ट आन्सर आहे. किंवा तुम्हाला इथलं कोणताही अन्य ऑप्शन दिले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, हे बाकीचे ऑप्शन इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, द कॉम्प्युटर इज. कॉम्प्युटर काय आहे, इथं तुम्हाला कॉम्प्युटरची डेफिनेशन दिलेली आहे. पहा मी, कॉम्प्युटर इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ऑपरेटिंग अंडर द कंट्रोल ऑफ इन्स्ट्रक्शन स्टोर इन इट्स ओन मेमरी that can accept data input, process the data according to specific rules म्हणजेच प्रोसेस, प्रोड्यूस रिझल्ट म्हणजेच आउटपुट, अँड स्टोर द रिझल्ट स्टोरेज फॉर द फ्युचर यूज. ही जी डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये काय केला जातो आहे, डेटा आपला जो डेटा आहे तो प्रोसेस केला जातो आहे. आणि इथं आपल्याला मेकॅनिकल डिव्हाइस आहे का, नाही, नॉट अ डेटा प्रोसेसर नाहीये. आणि ऑप्शन जो आहे तो करेक्ट ऑप्शन आहे याचा, डेटा प्रोसेसर. जो डेटा आहे तो डेटा काय करत असतो, आपला कॉम्प्युटर प्रोसेस करत असतो. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे डेटा प्रोसेसर. याच्यामध्ये तुम्हाला इनपुट किंवा आउटपुट असंही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला ही जी काही डेफिनेशन आहे ही डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे कॉम्प्युटरची. आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे, द डॅश डॅश कंटेंट ऑफ कॉम्प्युटर आर लॉस्ट आफ्टर शट डाऊन द कॉम्प्युटर.
बघा हा अतिशय ट्रिकी क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहेत आउटपुट, इनपुट, मेमरी आणि नॉन ऑफ दिस. आता इथं काय दिलेलं आहे ऑप्शन मध्ये आपल्याला मेमरी दिलेला आहे. पहा ही जी मेमरी आहे, मेमरी कोणती आहे, मेमरीचे दोन प्रकार येतात. एक आहे प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. इथं जर तुम्हाला प्रायमरी मेमरी आला असतं, हा जर ऑप्शन आला असता तर हे जे आन्सर आहे हे आन्सर करेक्ट आला असतं. इथं प्रायमरी मेमरी असतं, तर इथं फक्त मेमरी दिलेलं आहे. त्यामुळे कोणती मेमरी हे स्पेसिफाय दिलेलं नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे याचं जे आन्सर आहे ते काय असणार आहे, नॉन ऑफ दिस. कारण यातील कोणतेही तिन्ही ऑप्शन इथं तुम्हाला लागू पडत नाहीत. कारण इथं फक्त मेमरी दिलेलं आहे. जर प्रायमरी मेमरी दिलं असतं तर हे तुम्हाला इथं प्रायमरी मेमरी आलं असतं. जर सेकंडरी मेमरी दिलं असतं तर सेकंडरी मेमरी ही आलं नसतं. काय आलं असतं, प्रायमरी मेमरी आलं असतं. म्हणून आपल्याला इथं जे काही टाईप दिलेले आहेत मेमरीचे, हे दोन्ही मेमरीचे टाईप लक्षात ठेवायचं आहे. प्रायमरी मेमरीमध्ये जो डेटा असतो तो डेटा तात्पुरत्या स्वरूपाचा स्टोअर करण्यासाठी वापरला जातो. आणि सेकंडरी मेमरी असते त्याच्यामध्ये जो तुमचा डेटा असतो तो डेटा परमनंटली स्टोअर केला जाऊ शकतो. असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की प्रायमरी स्टोरेज कोणता आहे आणि सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस कोणता आहे, हेही तुम्हाला इथं क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. किंवा मेमरीचे टाईप पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर मेमरीचे टाईप कोणते आहेत, प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. तर मित्रांनो, तुम्हाला जर आपलं आजचं लेक्चर आवडलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असेच नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सर्वात अगोदर याचं नोटिफिकेशन येईल. आणि चला भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.